आजचा जो ब्लॉग आहे कालू वॉटरफॉल बाबतीत, तर कालू वॉटरफॉल जाण्यासाठी खुबी फाट्याला उतरून आपल्याला खिरेश्वर गावापर्यंत जावं लागतं. माझे व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनल माझे सबस्क्राईब करा आणि खालचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. पुणे, अहमदनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर खिरेश्वर नावाचे छोटे गाव वसले आहे. हे गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे. तोलारखिंडीतून जाणारा रस्ता याच गावातून जातो. माळशेज घाट चढून आल्याच्या नंतर खुबी फाटा आहे. या फाट्यावर उतरल्यानंतर नजरेत दिसतो पिंपळगाव जोगा धरणातील प्रचंड पाणीसाठा आणि हरिश्चंद्रगडाची डोंगररांग. पावसाळ्यानंतर ह्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी येतात. ह्याच धरणाच्या भिंतीवर जाणारी गाडी रस्ता खिरेश्वर गावात घेऊन जातो. खुबी फाटा ते खिरेश्वर हे अंतर साधारणतः 2 ते 3 किलोमीटर आहे. वाटेत एक प्राचीन शिवमंदिर आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर शिलाहार राजा झंज याने 9व्या शतकात बांधले असावे असा अंदाज आहे. मंदिरासमोर एक नंदी आणि गणपतीची कोरी मूर्ती तुम्ही बघू शकता. नागेश्वर मंदिर बाहेरून अगदी जरी साधं दिसत असले तरी मंदिराचा अंतर्भाग कोरीव कामाने भरलेला आहे. मंदिर सभामंडप आणि गाभारा अशा 2 भागात विभागले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंग असून पिंडीजवळ एक तांब्याचा नाग आहे. सभामंडपात प्रवेश करताच सर्वात प्रथम लक्ष जाते ते गाभाराच्या दरवाजाच्या वर असलेल्या देखण्या शेषनाही विष्णू शिल्पाकडे. हे शिल्प सुमारे 1 मीटर लांबीचे आहे. मंदिराचे सभामंडप पूर्ण काळ्या दगडाचा आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला एक विरगळ आहे. या विरगळांना गोरक्ष विरगळ असे म्हणतात. मंदिराच्या शिखरावर सुद्धा अप्रतिम कोरीवकाम आणि मूर्तींसाठी कोनाडे आहेत. काही कोनाड्यातील मूर्ती काळाच्या युगात नष्ट झाल्यामुळे ते रिकामे झाले आहेत. नागेश्वर मंदिर बघून झाल्याच्या नंतर आपण कालू वॉटरफॉलच्या मार्गे लागलो आहोत. तर कालू वॉटरफॉलला जाण्यासाठी तुम्हाला खुबी फाट्याला उतरावं लागेल. तिथून पिंपळगाव जोगा जो डॅम आहे त्याच्या भिंतीवरून थोड्या अंतरावर लेफ्ट मारून हा जो पुढील रस्ता दिसतोय ह्याच मार्गे आपल्याला कालू वॉटरफॉलमध्ये जाता येईल. कमीत कमी कालू वॉटरफॉल खुबी फाटा पासून 4 ते 5 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स आहे. तुम्हाला कालू वॉटरफॉलला ट्रेक करायचं असेल तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला कल्याणवरून ST पकडून खुबी फाट्याला उतरावं लागेल, जो माळशेज घाट क्रॉस करायच्यानंतर लागतो. तसेच नगरमार्गे यायचा असेल तर तुम्हाला आळीफाटा करून खुबी फाट्याला यावं लागेल. या पठारावर सुंदर अशी रानफुलं तुम्हाला दिसतील, अगदी कास पठारासारखी. त्यासाठी तुम्हाला मी रिकमेंड करेन तर तुम्ही खुबी फाट्याला उतरून चालतच कालू वॉटरफॉलला जा.
तुम्ही बघू शकता की मस्त आणि सुंदर असा देखावा आहे. अंगावरती शहारे उडत आहेत. जो रिव्हर्स होतोय वॉटरफॉल. ओ, काळू वॉटरफॉल हे काळू नदीचे उगमस्थान आहे, जे हरिश्चंद्रगडाच्या डोंगर रांगेतून येते. याची उंची सुमारे 300 ते 400 मीटर आहे. तुम्हाला जर कालू वॉटरफॉल पाहायचा असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की मान्सूनमध्ये या वॉटरफॉलना भेट देणे खूप डेंजरस असू शकतं. हा वॉटरफॉल पाहण्यासाठी तुम्ही सप्टेंबर एंड आणि ऑक्टोबर महिन्यात जाऊ शकता. तुम्ही बघू शकता कसा वॉटरफॉल रिव्हर्स होतोय. सेल्फी काढताना अगदी स्वतःची काळजी घेऊन काढावी. सेल्फी काढताना आपण पाय बरोबर ठेवलेत का, बॅलन्स बरोबर आहे का हे चेक करावे आणि त्यानंतर सेल्फी काढावी. कालू वॉटरफॉलवरती रॅपलिंग ही चालते.
आपले महाराष्ट्रातील रॅपलिंगची पायोनियर कैलासाची अरुण सावंत यांनी हे कालू वॉटरफॉल 1993 मध्ये सर केले होते. काळू वॉटरफॉल तुम्हाला दोन प्रकारे पाहता येतो, एक वरून आणि पायथ्याजवळ. जर तुम्हाला वरून पाहायचं असेल तर तुम्हाला खुबी पाट्याला उतरून, जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेलं आहे तसं यावं लागेल. आणि जर तुम्हाला पायथ्यासून पाहायचं असेल तर माळशेजच्या खाली मोरोशीजवळ उतरून तिप्ती गाव आहे, त्या तिप्ती गावातून आपल्याला धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते. काळू वॉटरफॉल 5 स्टेजमध्ये आहे आणि हे 5 स्टेज तुम्हाला जर पाहायचे असतील तर हे तिप्ती गावातूनच पाहता येतात. तिप्ती गावातून त्याच्या पायथ्याशी जाऊन हे 5 स्टेज तुम्हाला बघता येतील. माझा हा ब्लॉग कसा आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि खालची बेल आयकन आहे तीही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहते. Audio Jungle.